नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज योगायोगाने काही गोष्टी घडल्या. कारण मी आलो होतो साखर कारखानदारी संदर्भातली माहिती घ्यायला, वजन काट्यासंदर्भातली. पण योगायोगाने मला असे व्यक्ती भेटले की जे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सतत सांगत राहता की कांद्याबद्दलची माहिती द्या. मी तर तुमचा शिंदेसाहेब असा परिचय करून देईन की यू आर द काय अनियन मॅन म्हणायचं का तुम्हाला? किती आता तुमचा भारतातल्या सीड्समध्ये वाटा? भारतातल्या टोटल जी बियाण्याची गरज आहे त्याच्यापैकी 30% बियाणं आपण पुरवठा करतो. 30% थ्रूआउट इंडिया? थ्रूआउट इंडिया. ज्या गावामध्ये कांदा लागतो त्या गावापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तो प्रभाकर शिंदे साहेबांचा परिचय असा आहे की पंचगंगा सीड्स नावाची त्यांची कंपनी आहे. जवळपास मला वाटतं 28 वर्ष झाली त्यांच्या कंपनीला. सुरुवातीला ते एका कंपनीत 22 वर्ष झाली एका कंपनीत ते डायरेक्टर म्हणून काम करत होते. आणि त्यांनी मला कांद्याचं जे विश्लेषण करून सांगितलं. मी तर संपूर्ण भारत फिरतो, अनेक वेळेला फिरलो, जगात अनेक वेळेला जातो, पण त्यांनी जे कांद्याचं आणि लोकांच्या मानसिकतेचं उदाहरण दिलं ते फारच युनिक वाटलं मला. तुम्ही म्हणालात की काश्मीर टू कन्याकुमारी कांदा पण वेगळा आहे आणि माणसं पण वेगळी आहेत. हो. जशा रंगाचे माणूस कपडे वापरतो त्याच्यानुसार त्याच्या आवडीनिवडी असतात. आपण केरळपासून चालू केलं आणि काश्मीरपर्यंत जर गेलो तर मध्य भारतातनं जसं आपण जातोय तसं तसं कपड्याचा रंग भडक होत चालतो. तसं त्या माणसाची जी आवड आहे ती आवड बदलत चालते. तो जास्त तिखट किंवा पंजंट म्हणतो त्याला आपण, त्याची आवड तशी तशी वाढत चालते. तो जास्त तेलकट खात चालतो. म्हणजे तुम्ही साऊथला जर बघितलं म्हणजे केरळचा माणूस कमी तिखट खाईल, कमी तिखट खाईल, कमी तेलकट खाईल. तुम्हाला कधी सांबरमध्ये जे आहे तेलाचं तरी दिसणार नाही. तुम्ही महाराष्ट्रात आले तिथे मिसळ तरी मारलेली मिसळ असते. आणि उत्तरेत जर गेले तर पंजाबी सर्व डिशेसमध्ये तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल की बाबा रे याला तेल जरा कमी टाक म्हणून. तुम्ही ते सरसो का साग जर बघितला तर त्याच्यामध्ये अगदीवर तवंग आलेला असतो. आणि तिखट पण तेवढं खातात. आणि कांद्याचा रंग जसा आहे, आम्ही एकदम पिंक कलरचा कांदा जो आहे, तामिळनाडू असेल, केरळ असेल किंवा अगदी दक्षिण कर्नाटक असेल, तिथे एकदम पिंक कलरचा कांदा देतो जो अगदी आतमध्ये सफेद निघतो आणि थोडासा गोड असतो. ओके. हां. परंतु तोच जर कांदा आम्ही राजस्थानला दिला, कधी MP मध्ये दिला किंवा पंजाब हरियाणाला दिला तर ते लोक अजिबात पसंत करत नाहीत. त्यांना अतिशय डार्क रंगाचा आणि अतिशय तिखट कांदा चालतो. महाराष्ट्रात आल्यानंतर लाल होतो, खाली पिंक असतो, महाराष्ट्रात आल्यानंतर लाल होतो. आणि MP असेल किंवा गुजरात असेल तो गर्द लाल होतो. आणि हरियाणा पंजाबमध्ये गेल्यानंतर तो एवढा गर्द लाल होतो की तो काळपट दिसतो. तो तेवढा तिखट पण असतो. म्हणजे आपण छोटा कांदासुद्धा खाऊ शकत नाही एवढा तिखट आहे. पण आणि या अशा आम्ही सध्याला जवळजवळ 15 प्रकारच्या कांद्याची बियाणे बाजारामध्ये देतो. आणि टोटल तुम्ही R&D केलेली बियाणे किती आहे? आमच्याकडे सध्याला साधारणतः 2000पेक्षा जास्त जाती आहेत, वेगवेगळे प्रकार. एक कांदा दुसऱ्यासारखा बिलकुल नाही. म्हणजे तुम्हाला कांद्याची सगळी ABCD पाठ झाली, तोंड पाठ झालेली आहे. पाठ झाली. आता माझ्या आयुष्यातलं म्हणजे माझं जेवढं हे आहे, मला साधारणतः मी 95 पासून कांद्यामध्ये काम करतो. म्हणजे 30 वर्ष झाली आणि माझं वय आता 54 वर्ष आहे. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वय जे आहे माझं ते कांद्यामध्येच गेले. पण हे जी व्हरायटी तुम्ही सांगितली ती महाराष्ट्रात पण आहे का? म्हणजे उत्तर महाराष्ट्रात वेगळा? हो हो हो. ते नाशिक, धुळे, जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्र जो आहे हा लाल कांद्याचा बेल्ट येतो. नगर, पुणे, सोलापूर, सातारा किंवा लातूर, उस्मानाबाद हा पिंक कांद्याचा बेल्ट येतो. कारण इकडनं जे आहे दक्षिण भारतामध्ये माल विक्रीसाठी जातो. ओके. आणि उत्तर महाराष्ट्रातला माल जो आहे हा उत्तर भारतामध्ये विक्रीसाठी जातो. साधारणतः आत्ता आपल्या कंपनीची उलाढाल आणि एम्प्लॉय किती आहे? सीड्समध्ये साधारणतः एक 350 एम्प्लॉई आहे आणि 475 करोड रुपये ते सीड्सची उलाढाल आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल प्रेक्षक हो की 475 कोटी रुपयाचे सीड्स दरवर्षी विकणारे गृहस्थ आपल्यासोबत आहेत. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नात जे काही तुमच्या मनातले प्रश्न असतील त्याची मी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करेन.
साधारणपणे शेतकऱ्यांना नेहमी असं वाटतं की ते सगळ्यांना माहिती पण आहे की बऱ्याच वेळेला शासकीय धोरणामुळेच त्याच्या भावामध्ये खूप फ्लक्च्युएशन होतं. ह्याला काही खरोखर उपाय आहे? कारण मी तुम्हाला विचारलं होतं की एप्रिल मेमध्ये दर जास्त मिळतो का, पण तुम्ही म्हणाल नाही, दिवाळीच्या काळात जास्त दर मिळतो. आता मुख्य 2 हंगाम आहेत. तसं आम्ही वर्षभरातल्या 12 महिन्यापैकी साधारणतः 10 महिने तरी बियाणं विकतो कांद्याचं. अच्छा, म्हणजे 10 महिने चालतं आपल्याकडे. आम्ही विकतो 10 महिने वेगवेगळ्या भागामध्ये. छोटा असेल, कधी मोठा असेल. परंतु मुख्य हंगाम जो आहे की हा मे महिना अखेरीस चालू होतो आणि एक जुलैमध्ये संपतो. मग त्याची लागवड होते रोपाची आणि तो कांदा जो आहे हा नोव्हेंबरच्या सुरुवातीला निघायला चालू होतो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा 3 महिने किंवा 15 ऑक्टोबरला काही भागामध्ये चालू होतो. तर 3.5 महिने अगदी कर्नाटक असेल किंवा आंध्र असेल तिथला लवकर कांदा चालू होतो. तर एवढाच कालावधी फक्त खरीप हंगामाचा कांदा खाल्ला जातो. बाकीचे दिवस जो आहे हा रब्बीचा जो कांदा आहे, एक तर जो अर्ली रब्बी लागला जातो ज्याला आपण रांगडा कांदा म्हणतो, तो रांगडा कांदा जो आहे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजारात येतो आणि फेब्रुवारीपासून तर मेपर्यंत शेतातनं निघालेला ताजा कांदा लोक खातात आणि तिथून पुढं मे नंतर तर थेट अगदी नोव्हेंबरपर्यंत साठवलेला कांदा खातात. आता सर्व शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी म्हणून शेड बनवलेले आहेत. आता दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये दर वाढतात कारण तो दोन्हीचा हंगामाचा जॉईंट आहे. ओके. पहिला हंगाम संपतो रब्बीचा जो साठवलेला कांदा आहे आणि खरीप हंगामाचा कांदा निघायला चालू होतो. अशा वेळेला जर कधी जास्त पाऊस झाला तर खरीप हंगामाचा कांदा उशिरा निघतो किंवा त्याचं नुकसान होतं. ठीक आहे. त्यावेळेला ह्या साठवलेल्या कांद्याला भरपूर दर मिळतो. म्हणजे अगदी रेकॉर्ड आहे आत्तापर्यंत की 150 रुपये किंवा 200 रुपये पण त्या कांद्याच्या दराने बघितलेले आहेत. मग अशा स्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की नाही, मी कांदा हा ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विकला पाहिजे. परंतु आपल्या माध्यमातून मी भारतातील जेवढे शेतकरी रब्बीचा कांदा करतात आणि साठवून ठेवतात त्यांना फक्त एकच सांगू शकेल की तुमच्या अडचणीवर तुम्ही सोल्युशन शोधू शकता. फक्त सरकार याच्यावर काही सोल्युशन देऊ शकणार नाही. सरकार काय करू शकतं, फक्त निर्यातीला परवानगी देऊ शकतं. परंतु जर माझ्याकडं 4 एकर मी कांदा केला आहे आणि माझ्याकडं 60 टन कांदा शिल्लक आहे तर माझ्याकडं अगदी जून महिन्यापासून पुढचे 6 महिने आहेत, मी दर महिन्याला 10 टन कांदा बाजारात नेऊन विकावा. ओके ओके. स्टोरेज करू नका. स्टोरेज करा. पण कांदा तुम्ही जसं 15 मार्च नंतर कांदा लोक साठवणुकीसाठी म्हणून टाकतात, भुसाऱ्यामध्ये भरतात कांदा. त्यावेळेला जे रिजेक्शन आहे बाजारामध्ये येतं, समजा माझ्या शेतामध्ये 17-18 टन कांदा निघाला, 15 टन कांदा मी साठवून ठेवला, 2-3 टन जे आहे हा काही जोड असेल, काही डेंगळा आलेला असेल किंवा काही कांद्याला काढताना इजा वगैरे झालेली असेल, असा कांदा जो आहे हा 2-3 टन कांदा बाजारात नेऊन तो विकला जातो. म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये साठवून शिल्लक राहिलेला कांदा बाजारात येतो. परंतु जून महिन्यामध्ये जेव्हा पाऊस चालू होतो त्यानंतर तो साठवलेला कांदा जो आहे हा बाजारात यायला सुरुवात होते. तर शेतकऱ्यांनी एवढं एक जर पथ्य पाळलं की पुढं जूनपासून 6 महिन्याचा कालावधी आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. डिसेंबरमध्ये तर पक्का खरीपचा कांदा पक्का निघणार आहे. बरोबर. तर तुमच्याकडे 6 महिने आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये तेजी आली ते पण पैसे भेटतील, मध्यम पण पैसे भेटतील आणि मंदीचे पण पैसे भेटतील. ह्या अशा तिन्ही याची सरासरी जी निघेल ती सर्व शेतकऱ्यांना भेटेल. लोक काय करतात की नाही भाव वाढणार आहेत का, आम्हाला फोन करतात, आम्हाला विचारणार, साहेब लागवड किती झाली, MP मध्ये किती झाली, गुजरातमध्ये किती झाली, कर्नाटकमध्ये किती झाली, आणि त्याच्यावरून ते एक अंदाज बांधतात. सोशल मीडियावर कोणीतरी काहीतरी टाकतं, पेपरला काहीतरी बातमी येते, कुठंतरी पाऊस जास्त झाला, साठवणुकीतला कांदा खराब झाला, एका शेतकऱ्याचा कांदा त्यांनी कुठंतरी फेकला
किंवा खराब झाला, त्याच्या काही बातम्या कारण होत्या, असेल, त्याच्या बातम्या. लगेच त्याचे ते फोटो वगैरे काढून सोशल मीडियावर येतं की बाबा MP मध्ये कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. इकडे मग मग बाजारात इकडे panic. लगेच तो थांबून ठेवतो कांदा, विकत नाही. तर ते लोकांचं काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु आपण एक पथ्य पाळलं पाहिजे की आपल्याकडे जो साठवलेला कांदा आहे त्याचे साधारणतः 6 भाग करावेत मस्त आहे. आणि ते खूप दर basic महिन्याला सांगितलं. दर महिन्याला आपण तेवढी क्वांटिटी विकायची. कोणी काही जरी म्हणला की पुढच्या महिन्यामध्ये दुप्पट भाव होणार आहे तरी त्याचं ऐकायचं नाही. असं जर केलं तर अगदी सुरळीतपणा येईल याच्यामध्ये आणि सर्व काय शेतकऱ्यांना मस्त पैसे सांगितलं, भेटतील. किती छान सांगितलं बघा. हे अनुभवाचे बोल आहेत आणि हे इतके महत्त्वाचे आहेत की त्यांनीच सांगितलेलं. आता तुम्हीच म्हणालात की साधारणपणे भारतात मध्य प्रदेशमध्ये कांदा होतो वगैरे वगैरे. संपूर्ण भारतामध्ये मिळून कोणत्या राज्यात किती कांदा होतो, किती राज्य पिकवतात, आपली रोजची गरज किती आहे आणि तेवढी गरज फुलफिल होते का, आणि आजूबाजूच्या देशात काय चालतं? आपल्याला साधारणतः प्रति दिवसाला 50,000 टन कांदा लागतो म्हणजे देशामध्ये 2 दिवसाला साधारणतः 1,00,000 टन कांदा आपण खातो. म्हणजे साधारणतः आपल्याला 180 लाख टन कांदा लागतो आणि आपल्याकडं सरासरी प्लस मायनस धरलं तर 230 ते 250 लाख टनाचं उत्पादन होतं आहे. ओके, म्हणजे 365 पैकी आपल्याकडे 250 दिवस पुरले नाही, दुप्पटच झाला, जास्त झाला कांदा. म्हणजे आपल्याकडे साधारणतः 70 लाख टन कांदा जो आहे अतिरिक्त असतो. मग त्याच्यातला साठवणुकीतला लॉस होतो. आपला कांदा एक्सपोर्टला जातोय. ह्या 180 लाख टनामध्ये एक्सपोर्टचा कांदा नाहीये. आणि कांद्याचं जे क्षेत्र आहे आता प्रत्येक राज्यामध्ये कांदा लावला जातो. अच्छा, हा, प्रत्येक ठिकाणी कांदा लावला जातो. अगदी नॉर्थ ईस्टला पण. हो, त्यांच्या गरजेपुरता ते कांदा लावतात. म्हणजे सीजनल तेवढ्या पुरता निघाला. UP मध्ये तर आम्हाला 50 ग्रामचे पाकिटाला पण गिराईक असतं. व्हेरी इंटरेस्टिंग. हा, तो 50 ग्रामचं पाकिट त्याच्या छोटंसं टाकतो आणि शेतीतच टाकतो तो. आणि तेवढ्या पुरते कांदे जे आहेत ना निघाले ते आपले साठवून ठेवतो. जोपर्यंत स्वतःचा आहे तोपर्यंत पुरला, नंतर आपला त्याला बाजारातनं विकत आणतो. ठीक आहे. म्हणजे बंगाल असेल, बिहार असेल, UP असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, राजस्थानमध्ये मोठं क्षेत्र लागतं, MP मध्ये मोठं क्षेत्र लागतं, गुजरातमध्ये एक मोठं क्षेत्र लागतं. गुजरातमध्ये ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे राजकोट असेल, भावनगर असेल किंवा जामनगर असेल, इकडे कांद्याचं जे काही प्रमाण आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. भुईमुग काढतात आणि भुईमुगानंतर कांदा लावतात. ओके. पण मग आपला जो आता 2 मोठी मार्केट मला दिसत आहेत. महाराष्ट्राचा त्यात वाटा तुम्ही नाही सांगितलं. महाराष्ट्राचं साधारण प्रोडक्टिव्हिटी किती आहे? 40% जास्त कांदा महाराष्ट्रामध्ये तयार होतो. 100 किलो तयार होतं, एकटा महाराष्ट्र 40% येतो. पण हे जे एक मोठा बदल दिसतो आता, सोलापूरचं मार्केट खूप एक्सपान्शियली वाढताना दिसतंय मला. आणि नाशिकचं मार्केट कुठल्या कारणामुळे मला माहिती आहे, म्हणजे हळूहळू ते श्रिंक होताना दिसतं. हे बरोबर आहे का माझं? 2003-04 पासून तर 2010-12 पर्यंत सोलापूर, लातूर, उस्मानाबादमध्ये आम्ही खूप मेहनत घेतली साहेब तिथे. ओके. हां, मी जेव्हा सुरुवातीला गेलो तेव्हा त्या शेतकऱ्यांकडं अगदी 60-70 रुपये किंवा 100 रुपये किलोचं बियाण्याचा तो कांदा टाकायचा आणि त्याला साऱ्याला डिंगळे येणार, कलर चांगला येणार नाही, दुभाळके येणार. आणि मग तो नाशिक, नगर, पुण्याच्या कांद्याच्या क्वालिटीला तो कॉम्पीट करू शकत नव्हता. जेव्हा आम्ही त्यांना तिथं चांगलं बियाणं दिलं आणि आज त्या सोलापूर मार्केटची परिस्थिती अशी झालेली की पर डे 700 गाडीपर्यंत कांदा येतो तिथे. आणि तो सर्व म्हणजे बीड असेल, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कर्नाटकमधनं सुद्धा तिथं विक्रीसाठी येतं. आणि कर्नाटक जो नॉर्थ कर्नाटक आहे म्हणजे बिजापूर असेल, बागलकोट असेल, इकडे हुबळी असेल, धारवाड असेल, थेट गदग असेल, तर इकडं जो आहे उत्तर कर्नाटकामध्ये खूप मोठं कांद्याचं क्षेत्र झालं आहे. दक्षिण कर्नाटकामध्ये पण क्षेत्र वाढलं आहे. आंध्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्नूल वगैरे बेल्टमध्ये त्यांनी पण म्हणजे सीड रिप्लेसमेंट जे आहे, पंचगंगा आल्यानंतर सीड रिप्लेसमेंटचा रेशो मोठ्या प्रमाणात झाला. हे काय प्रकार सीड रिप्लेसमेंट? सीड रिप्लेसमेंट म्हणजे गुजरातमध्ये जे आहे ना, एक महुवा म्हणून तालुका आहे सौराष्ट्रामध्ये, जिल्हा आहे. त्या महुवाला एक काळा कांदा यायचा त्यांचा, महुवा रेड म्हणायचे त्याला. ओके. तर मी जेव्हा गेलो त्याचं 95% बाजारात प्रमाण महुवाचं आणि 5% दुसऱ्या लाल कांद्याचं प्रमाण होतं. ओके. आणि तो फक्त त्या लोकांना पसंत यायचा कांदा.
मग तिथं आम्ही हळूहळू जे आहे की पंचगंगा सुपर म्हणून व्हरायटी दिली आम्ही तिथे. नंतर एक सरदार म्हणून दिली आणि एक आता बादशाह म्हणून व्हरायटी दिली. आज त्या मार्केटला पंचगंगाचा शेअर 70% आहे, म्हणजे लाल वाणाचा. आणि तो जो 95% महुवा लाल कांदा होता तो फक्त 5%वर आला. तुमचं त्याने रिप्लेस केला तो त्याला म्हणायचं रिप्लेसमेंट ऑफ सीड. काही प्रेक्षकांना असं वाटेल की हे पंचगंगाचं प्रमोशन आहे, असं अजिबात नाही आहे. ते मला खूप अपघाताने मला लक्षात आलं की त्यांचा मूळचा व्यवसाय कांद्याचा आहे. कारण मी वजन काट्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी आलो होतो आणि मला लक्षात आलं की काही प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नाची उकल फक्त शिंदे साहेबच करू शकतात. तो प्रश्न असा आहे की अपार्ट फ्रॉम पंचगंगा शेतकऱ्यांना प्रश्न असतो तो सीडची कशी निवड करावी, कधी लागवड करावी, ज्याचा तुम्ही आता थोडासा उल्लेख केला, आणि त्याला इनपुट्स कसे द्यावेत. साहेब जसा हंगाम असेल त्या हंगामानुसार जातीची निवड करावी. ओके. प्रत्येक हंगामामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. परत आपण कुठल्या बाजारामध्ये कांदा विक्रीसाठी नेतो त्याच्यावर पण जातीची त्याच्यावर खूप अवलंबून आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की पिंक कलरचा कांदा हा दक्षिण भारतामध्ये चालतो. आमची एक एक्सपोर्ट स्पेशल म्हणून व्हरायटी आहे आणि एक निफाड सिलेक्शन म्हणून जात आहे कांद्याची. त्याचा रंग पिंक येतो, म्हणजे जास्त लाल येत नाही. तर त्या दोन जाती नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार याच्यामध्ये 1 किलो सुद्धा विकत नाहीत. ओके. चुकून जर एखाद्या वेळेस शॉर्टेज झालं आणि इकडनं कोणीतरी पंचगंगाचा म्हणून तिथं कांदा जर नेला तर त्या शेतकऱ्याला बाजारात योग्य दर भेटत नाही. 200-300 रुपयांनी त्याचा कमी विकतो. बरं. हां, तोच आमची पंचगंगा सुपर आणि पंचगंगा सरदार म्हणून जी जात आहे की जी पूर्ण उत्तर भारतामध्ये चालते, म्हणजे लाल रंगाची येते. ती जर दक्षिण भागामध्ये जर गेली विक्रीला त्याला 100-200 रुपयाचं कमी दर मिळतो. कारण तो दक्षिणेत जर पाठवला तर त्याला दर तिथल्या बाजारामध्ये कमी मिळतो. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्याला कुठं विकायला न्यायचं आहे त्याच्यावर आधी व्हरायटी, त्याच्यावर अगोदर. आता आपण इथं वैजापूरला उभा आहोत. वैजापूरवरनं शेतकऱ्यांनी येवल्याला जर विकायला जर नेला त्यांनी कांदा तर त्याला तो लाल पाहिजे तिथे विकायला. आणि त्यांनी जर इथं राहुरीला किंवा घोडेगावला जर विकायला जर नेला तर त्यांनी तिथं पिंक कलरचा कांदा न्यायला पाहिजे. एक जो शेतकऱ्यांना प्रश्न असतो आणि ग्राहकाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं, तो आहे स्टोरेजचा. तर आता खूप चर्चा सुरू आहे, इरॅडिकेशनची चर्चा सुरू आहे, तुमच्या कांदा चाळीची चर्चा सुरू आहे. कोणतं सगळ्यात चांगलं माध्यम आहे की ज्यातून तुम्ही कांदा दीर्घकाळ आणि किती काळ साठवू शकता आणि काय करायला पाहिजे? कांद्यामध्ये जे आता नवीन तरुण शेतकरी आले आणि अतिशय चांगल्या प्रकारची शेती करतात. आम्हाला जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया येतात की साहेब आम्ही आपलं बियाणं वापरतो, एक रॉयल पिंक म्हणून आहे आपली जात कांदा बियाण्याची जी रब्बीसाठी वापरली जाते, तर तिचं जे काही उत्पन्न आहे आणि तिची टिकाऊ क्षमता आहे ही खूप चांगली आहे. तर अगदी 20 टन उत्पन्न काढलं आम्ही, 22 टन उत्पन्न काढलं प्रति एकरी, इथपर्यंत शेतकरी उत्पादन काढतात. अगदी एका वाफ्यामध्ये, वाफ्याची साईज काय, तुम्ही 6 इंच बाय 4 इंचावर रोपं लावताय, मग त्याच्यामध्ये किती रोपं बसतात, अगदी तंतोतंत प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करतात. वा. त्याची 90% कांद्याची साईज सारखी काढतात. आणि कांद्याच्या साठवणुकीच्या ज्या काही सुविधा आहेत ह्या जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याकडे झाल्यात. आता हा कांदा इथं आहे आणि इथं शेजारी जे आहे, शेजारी त्यांचं शेड आहे. हा कांदा काढला जाईल, क्रेटमध्ये भरला जाईल आणि तिथं नेऊन जे आहे त्या शेडमध्ये तो साठवला जाईल. ओके. आता तो तसा पण 6 महिने साठवलं जाणार आहे, म्हणजे याला काही प्रॉब्लेम होणार नाही. हा 6 महिने अगदी बिनधास्त कांदा त्या भुसाऱ्यामध्ये राहील. बरं. 5 महिने राहील. त्याला कळतं लगेच की आपला कांदा किती दिवस राहतोय किंवा कधी आपण काढायचा आहे, बाजारामध्ये कधी न्यायचा आहे. तर त्या कालावधीमध्ये त्याला असं कधी गरज वाटली नाही की बाबा इरॅडिकेशनसाठी नेला पाहिजे आणि मग आपण साठवून ठेवला पाहिजे. कारण इथनं समजा जे जवळ कुठं सेंटर असेल, आता एक तर राहुरीमध्ये सेंटर आहे आणि दुसरं लासलगावला आहे, इथून लासलगावला नेणे आणि लासलगाववरनं इथपर्यंत आणणे परत, तर
ते काय तेवढं सध्याला फायदेशीर नाही आहे. आणि शेतकऱ्यांना इरॅडिकेशन म्हणजे अणुऊर्जेचा वापर करून त्या कांद्यातली आर्द्रता काढून टाकणं, त्याचबरोबर तिथं काही फंगस वगैरे होणार असेल तर ते मारून टाकणं. पण ती प्रक्रिया खरोखर महागडी आहे. एक प्रयोग आता राहुरीत सुरू आहे, नवी मुंबईमध्ये आंब्याच्यासाठी तो प्रयोग वापरला जातो. असेल का मी तुम्हाला BRC मधला पण तो सगळा सायंटिस्टला घेऊन तो सगळं महाराष्ट्राला दाखवलेलंच होतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की इरॅडिकेशनपेक्षा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवणं जास्त उत्तम आहे. चांगल्या जाती आम्ही बाजारात दिल्यात आणि त्याचा कांदा, कारण तुमच्याकडं खरीपचा जर कांदा बाजारामध्ये आला तर त्यावेळेला रबीचा कांदा जो आहे याची आवड कमी होत चालते. हा फक्त तळण्यासाठी म्हणून वापरला जातो. म्हणजे जे पकोडे करणारा असेल किंवा कुठे भजी करणारा असेल तो जुना कांदा घेतो. आणि घरगुती वापरासाठी म्हणून तो व्यक्ती नवीन कांदा घेतो. म्हणजे कांद्याचं लाईफ भारतीय याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गरजेचं नाही. ओके फाईन. त्यांनी ह्याही प्रश्नाचं उत्तर दिलं की 6 महिने मॅक्सिमम. तुम्ही कांदा मास्टर आहात म्हणून, आणि आता तुम्ही थोडासा उल्लेख केला आहे म्हणून, आयडियली सोफ्यात हा जो काय हे करतो आहे आपण, लागवड करतो आहे, त्याचे स्टँडर्ड काय आहेत? जे खूप चांगलं उत्पन्न काढतात त्यांना माहिती आहे, पण हे पुन्हा जमिनीवर डिपेंड आहे का? हां, साधारणपणे जमिनीवर डिपेंड आहे. ते दाखवा जरा. हां, जमीन जी आहे ना कांद्यासाठी साधारणतः थोडीशी हलकी आणि निचरा होणारी जमीन पाहिजे. तिथं कांद्याला जे आहे, कांद्याला खूप चांगल्या प्रकारे कलर येतोय आणि कांद्याची जी काही बाजारातली किंमत आहे, त्याचं जे वरचं टर्पल आहे, ॲक्च्युअल घरी आणल्यानंतर आपण अगोदर टर्पल काढतो, फेकून देतो, परंतु त्याची जी किंमत आहे ती टर्पलावर ठरली जाते. त्याला ज्या प्रकारचा रंग येतो त्याच्यानुसारच त्याची ती किंमत ठरली जाते. म्हणून एकतर कुठलीही गोष्ट आहे, जसं जसं त्याचं एजिंग होत चालतं तसं तसा कलर उडत चालतो. बरोबर. कांद्याचा रंग असेल किंवा त्याची चव असेल 6 महिन्यापर्यंत टिकते. ठीक आहे. आणि आपल्याला 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसाचा कांदा जर असेल तर बाजारामध्ये त्याला तेवढी मागणी नसते. तोपर्यंत दुसरं पीक येत आहे, मग तो पण सफर होतो त्याच्यामधनं. तर त्याच्यासाठी म्हणजे अगदी हा नोव्हेंबरपर्यंत किंवा डिसेंबरपर्यंतचा जो काही कालावधी आहे त्याच्यासाठी अगदी अतिशय स्टँडर्ड वाफ्याची साईज वगैरे असं काही असतं काय? हो. त्याचं काय स्टँडर्ड पैकी? 20 फुटाचा लांबीला असतो आणि साधारणतः 5 किंवा 6 फूट रुंदीला असतो. तेवढाच तो तुम्हाला हा एक वाफा बनवला जातो. त्याच्यामध्ये साधारणतः 800च्या आसपास रोपं बसतात. 2 लाख म्हणजे 1,75,000 पासून तर 2,35,000 पर्यंत रोपाची संख्या एकरी बसते, लावतात लोक. आपण बोललो तो देशांतर्गत बाजारपेठेबद्दल. आत्ता जे कोणी तरुण उत्पादक शेतकरी करणार आहेत किंवा जे व्यापारी आहेत, दोघांच्याही पद्धतीने विचार करून बघू आपण, तर कांदा उत्पादनामध्ये आणि कांदा ट्रेडिंगमध्ये काय संधी आहे? आपल्याकडे असं आहे की मी जसं सांगितलं 180 लाख टन जो आहे हा डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. एक 20 लाख टन किंवा 22-25 लाख टनापर्यंत एक्सपोर्टला जातो. आणि काही साठवणुकीतले वगैरे लॉस होतात किंवा तो शेतकरी स्वतःच्या घरी त्याचं कन्झम्पशन करतो. याच्यामध्ये 10-20 लाख टन जरी कमी झाला तरी तेजी येते, 10-20 लाख टन जास्त झाला तरी मंदी येते. तर त्याच्यासाठी म्हणून पर्याय काय आहे की आपण कंटिन्यू आपल्या बाजूचे जे देश आहेत त्याच्यासोबतच आफ्रिकन देशामध्ये चांगलं डिमांड आहे, त्याच्यासोबतच युरोपमध्ये आहे, अरबमध्ये आहे, अशा देशांना आपण एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे ही कायम ओपन ठेवली पाहिजे. आणि अजून एक 100 लाख टन जरी उत्पन्न वाढलं तरीही आपण मोठ्या प्रमाणात कांदा एक्सपोर्ट करू शकतो. अजूनही जरी एवढं पॉलिसीमध्ये फ्लक्च्युएशन असलं तरी. आणि त्या पण साधारणतः आफ्रिकन नेशन्समध्ये, मिडल ईस्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे. तुम्ही आफ्रिकेतल्या कुठल्याही कंट्रीमध्ये विचारा, कायम कांदा 40 रुपयापासून म्हणजे इंडियन रुपीजमध्ये जर घेतला तर 70, 80, 100 रुपयापर्यंत विकला जातो. हैतीमध्ये माझे मित्र होते आता, त्यांनी मला तिथनं फोन केला होता की इंडियन रेड ओनियन 530 रुपयाला, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये त्यांनी कन्वर्ट केल्यानंतर, किंवा याची मी 1.5 किलो कांदा आणला आहे आणि 530 रुपये किंमत आहे म्हणे त्याची पर किलो, 1.5 किलोची. ओके. हां, तरी तो झालाच की साधारण 300-325 रुपयाच्या पुढेच गेला तुला. म्हणजे
अशा ठिकाणी म्हणजे तो आता त्यावेळेला तिथं काही शॉर्टेज शॉर्टेज असेल असणार आहे. किंवा ट्रान्सपोर्ट वगैरे खूप महाग आहे म्हणलं तर बाबा आम्हाला विमानाने पाठवायला परवडतो तिथे कांदा. अर्थात. पण तशी एक्सपोर्ट करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी आहे का संधी? हो 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 आहे. पण आपल्याकडे कसं आहे की प्रत्येक माणूस उठतो आणि तो दुबई मार्केटला नेऊन विकतो. मग त्यांनी दुसऱ्या नवीन बाजारपेठी नवीन शोधाव्या. बाजारपेठा शोध आणि त्या घेतला आहेत. पाहिजे. आहेत खूप बाजारपेठा आहेत आणि तिथं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. युरोपियन आणि अमेरिकन लोक कांदा खातात का? हो सर्व जगभर जगभर कांदा जैन समुदाय सोडला. जर समुदाय जर सोडला तर जवळजवळ सर्व लोक कांदा खातात. फाईन. तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात त्या व्यवसायाचं तुम्ही सांगितलं 375 कोटीची वर उलाढाल. काही छोट्या छोट्या प्रमाणामध्ये कोणी कांद्याची रोपं तयार करण्याचा व्यवसाय करू शकतं का? हां कांद्याच्या नर्सरी तयार करतात किंवा त्या सीझनला जे आहे ना त्या सीझनला आता शेतकरी जवळजवळ भारतातलं 40% बियाणं जे आहे ना ते स्वतः हे शेतकरी शेतकरी तयार पण तो करतात. व्यापारी म्हणून विकू शकतो का? म्हणजे बियाणं हो तयार हो हो विकतात ना गावातल्या गावामध्ये शेतकरी बियाणं तयार करतात. आम्हाला फोन करतात की साहेब आम्ही आपला कांदा घेतला होता आणि खूप चांगला आला तर त्याचं आम्ही बियाणं तयार करून घरी लावलं तर चालेल का? तर ती सुधारित जात आहे तिचं बियाणं तयार करून लावू शकतो तो शेतकरी. मधल्या काळामध्ये कांदा बँकेबद्दल खूप चर्चा झाली. 2 लाख 10 लाख मेट्रिक टनाची कांदा बँक करायची, त्याच्यामध्ये इरॅडिकेशन हा मुद्दा होताच. पण अशी एक मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची बँकिंग वगैरे करणं सरकारला शक्य आहे का? खूप मोठं असं स्टोरेज करायचं? नाही साहेब नाही. त्याच्यामध्ये जर कांदा खराब व्हायला जर लागला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इंडिव्हिज्युअल प्रत्येक शेतकरी जेव्हा जेव्हा असा त्याच्या वैयक्तिक शेतामध्ये साठवून ठेवतो तोच योग्य प्रकारे त्याची निगा राखू शकतो. तुम्ही एकच मोठ्या ठिकाणी समजा 1000-2000 टन तुम्ही कांदा साठवायला जर लागले तर तिथं नुकसान होण्याचं प्रमाण जे आहे त्याची शक्यता अधिक आहे. आणि गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये ग्राहकांचा विचार सोडून देऊन कुठल्या तरी सरकारला शेतकऱ्याचं हित साधणं शक्य आहे का प्रॅक्टिकली? कारण एक सरकार साहेब. दिल्लीतलं पडलेलं आहे सुषमा स्वराज मुख्यमंत्री असताना आणि तेव्हापासून भाजपच्या मंडळीचे म्हणजे तोंड इतकं पोळलेलं की नंतर कुठल्याच राजकीय पक्षाची तयारी नसते की ग्राहकाला साहेब, दुखावं. कुठलीही पॉलिसी जेव्हा आपण काढतो ना तीच लॉंग टर्म पॉलिसी असावी. कारण कुठल्याही याच्यामध्ये थोडेफार चढ उतार हे येतातच. आणि समजा जर काही पॉलिसी काढली आपण की बुवा एक्सपोर्टला परवानगी दिली, 10 देशाला नवीन परवानगी दिली अजून सध्याला ज्यांच्याकडे आपण एक्सपोर्ट करतोय त्याच्या व्यतिरिक्त, तर ठीक आहे एखादा महिना शॉर्टेज होईल. कारण कुठलाही हंगाम जो आहे हंगाम चालू झाल्यानंतर एक 4 महिन्याचा साधारणतः कालावधी असतो किंवा ते पीक हार्वेस्ट करायला लागतं. तर त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये म्हणजे हार्वेस्टिंगला आता महिनाभर टाईम आहे त्यावेळेला कुठल्याही याच्यामध्ये तेजी येऊ शकते आणि ते 1 महिन्यासाठी तात्पुरती तेजी असते ती. मग त्यावेळेला आपण काहीतरी घाईघाईत निर्णय घ्यायचा, आपण इम्पोर्ट करतो किंवा मग आपण त्याच्यावर काहीतरी अशी बंधनं घालून टाकतो. त्याच्यामुळं नुकसान काय होतं आहे की ते जे निघालेलं जे काही क्रॉप आहे किंवा बाजारामध्ये एक थोडीशी घबराट निर्माण होते की बाबा आता सरकार आयात करू राहिलं आहे, एक्सपोर्टला बंदी घातली, मार्केट पडतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होतं. तुम्ही अचानकच कांद्याकडे वळलात का ठरवून कांद्याकडे वळलात? नाही साहेब, मी जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळेला कमर्शियल कांद्याचं बीजोत्पादन कोणी करत नव्हतं. म्हणजे अशी पर्टिक्युलर जात आहे आणि त्या जातीचंच बियाणं म्हणजे तिचे आधी बियाण्यापासून कांदे तयार करणे, कांद्यापासून परत बियाणं तयार करणे, हे तसं 2 हंगामाचं पीक आहे. सपोज मला भेंडीचं बियाणं तयार करायचं आहे किंवा मला वांग्याचं बियाणं तयार करायचं आहे, मी नर मादी लावले, त्याचं हायब्रिडायझेशन झालं, ते बियाणं तयार झालं, एकच हंगामामध्ये आहे ते. याच्यामध्ये काय आहे, बियाण्यापासून अगोदर कांदा तयार करावा लागतो आणि मग नंतर तो कांदा लावावा लागतो, मग त्याच्यानंतर बियाणं तयार होतं. आणि ते फिल्टर ऑइल किती दिवस होतात? सर एका व्हरायटीला आम्हाला 5-5, 7-7, 10-10 वर्ष लागतात कांदा बियाण्याची. ओके. आणि मग तुम्ही ह्या ज्या 2000 व्हरायटी तयार केल्या त्या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होत गेल्या. पण आता ते 22 वर्ष झालेत मला त्याच्यामध्ये. मी म्हणजे हे पंचगंगामध्ये काम करतोय आणि त्याच्या अगोदर जवळजवळ मी 8 वर्ष करत होतो. आणि तर कांदा हे माझं पॅशन आहे. त्या कांद्यामध्ये आमच्याकडं म्हणजे आमच्या पंचगंगामध्ये एवढे एक्सपर्ट मंडळी आहेत की तुम्ही अशी आमच्या जर जाती अंधारामध्ये ठेवल्या आणि त्याला सांगितलं, कांदा दिला त्याच्या हातामध्ये, सांगा कुठल्या जातीचा आहे, तर तो सांगू तर त्याला त्या हाताला एवढी फिलिंग आलेली आहे का तो त्याच्यावरून तो सांगू शकतो की बाबा हा ह्या जातीचा कांदा आहे, म्हणजे आमच्या जाती.
तुमचा हा जो प्रवास आहे 375 कोटीपर्यंत 475. 475 वा मला तरी तोच आणि पुन्हा साखर कारखानदारी पण तर हा अगदी लहानपणापासून आयुष्य सगळं गुडी गुडी गेलं तिथून सुरुवात झाली बघ. नाही 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 हां कारण ते की जरा मी पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजचा ग्रॅज्युएट आहे. हां 1990 ते 94 मी पुण्यामध्ये होतो. बरं 94ला सुटल्यानंतर आमचे ॲग्रिकल्चरचे भरपूर मित्र जे आहेत हे अधिकारी झालेले आहेत, प्रशासनात गेलेले तुम्ही. प्रशासनामध्ये गेलेले आहेत. तर प्रशासकीय अधिकारी होण्याचा एक विचार होता प्रयत्न बरं. केला प्रयत्न 1 वर्ष केला. हां परंतु त्यावेळेला कुणीतरी आमचे मित्र सस्पेंड झाले कुठेतरी पैसे वगैरे घेताना पकडले आणि गेले. मग असं वाटलं का रे यार हे आपल्याला जमणार नाही हां आणि आपण तिकडे जायला नको. मग तिथं मी विचार केला की बाबा आपल्याला ते शक्य होणार नाही, हम्म. एवढे एफर्ट्स आपण व्यवसायामध्ये करू. आणि 95ला मी व्यवसायामध्ये आलो. थेट व्यवसायामध्ये आला हो हो. अनुभव वगैरे प्रायर अनुभव कुठं काही नाही आला तिथं ते मी- कांद्यामध्येच नाही, विद्यापीठामध्ये मी एक बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. त्यावेळेला जे आहे एक फार्म बिझनेस मॅनेजमेंट म्हणून एक जे आत्ताचं MBA आहे ते त्यावेळेला तसं होतं. ते त्यावेळेला ॲग्रिकल्चर फार्म बिझनेस मॅनेजमेंट होतं, जे आता ॲग्रिकल्चर MBA आहे. ते केल्यानंतर व्यवसायामध्ये आलो. आणि तुमची पिढीजात शेती किती होती तेव्हा? आमची पिढी ज्यात वडिलोपार्जित शेती साधारणतः एक 14 एकर होती. तेव्हा बरं. आणि तुमचं वडील वगैरे आई काय करायची बहीण शेती भाऊ? करायचे, भाऊ शेती करत सगळे होते. शेतकरी कुटुंब. हो हो हो. हा इंटरेस्टिंग प्रवास आहे ना, कारण मी ज्या लोकांना तुमच्याशी भेट घालून देतो थोडं वर घेवा तर त्याच्यात तुम्हाला जाणवत असेल की अशी लोक आहेत की जी सामान्यातनं असामान्याकडं त्यांचं वाटचाल सुरू झाली. म्हणजे आता यांचंच बघा ना, याने इतक्या सहज साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला सगळ्याला गणिती मांडून दाखवली. असेच सगळे लोक मी तुम्हाला भेटवतो आहे कारण त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळावी. तुम्ही काहीतरी उद्योग करावे. मी पुन्हा सांगतो, हे काही पंचगंगाचं प्रमोशन नाही आहे, ते त्याला खंबीर आहे, त्यांच्याकडे सगळी टीम पण असणार आहे. मला खूप सहज दिसलेली लोकं मी महाराष्ट्रासमोर आणतो कारण त्यातनं काहीतरी नवीन आपल्याला कळतं. पण कांद्यामुळं आयुष्यात फारच न विसरता येण्यासारखा एखादा प्रसंग घडला आहे का की आपण कांद्याचे व्यावसायिक असं काही घडलंय का? घरावर कांदा बिंदा तर नाही काढला ना तुम्ही नाही, लोक? मी मला असं वाटतं कॉलेजला असताना 92-93ला पुण्यावरनं बियाणं आणलं एका कंपनीचं हं, आणि ते घरी लावलं. हं. 2.5 एकर कांदे लावले होते त्यावेळेला. तर ते पाणी भरणे, मेहनत करणे आणि काढणी वगैरे खुरपणी करण्यासाठी म्हणून ते वाट्याने दिले एका माणसाला. हं. त्याचं ठरलेलं असतं की बाबा एवढा खर्च वाटा. अर्धा जमीन उत्पन्न आमची, एवढं. पाणी आमचं आणि मेहनत तुझी आणि अर्धा वाटा असं एक ठरलेलं असतं. तर त्यावेळेला आम्हाला आमचा वाटा सोडून देऊन त्याला पैसे द्यावे लागले होते. तर ज्या वेळेला शेतकऱ्याची अवस्था होते. त्यावेळेला आमच्या गावामध्ये हं, कांदा करणारा मी पहिला माणूस, हं. म्हणजे 92-93ला. आणि त्यावेळेला वडिलांनी सांगितलं होतं की आता 100 रुपयाला जरी एक कांदा झाला तरी तरी आपल्याला कांदा लावायचा नाही. लावायचा नाही. क्या बात आणि आहे. आज आमच्या गावामध्येच 100% शेतकऱ्यांकडे कांदा असतो. वा, हे केवळ तुमच्या त्या प्रयत्नामुळे झालं. थँक्यू सो मच सर. Thank you. बघा ना, हे जरा कांदा दाखवा. हे अशा पद्धतीचा प्रवास तुम्हाला करायचा आहे आणि जे त्यांनी आपल्याला दाखवून दिला आहे तो. थांबूया आपण इथे.